नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। गोकुळची निवडणूक चांगलीच रंगणार, सरुडकर पुन्हा सत्तारूढ गटासोबत। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे, शहरातील कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय। आजपासून 30 मार्च पर्यंत चालणाऱ्या कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021 चे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते उद्घाटन। लसीपाठोपाठ अमेरिकी कंपनी फायझर आता कोरोनावर कॅप्सूल काढण्याच्या तयारी, त्यासाठी कंपनी मानवी चाचण्या देखील सुरू करणार। आणि 5 वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका युरोप सारख्या होतील, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशवासियांना केले आश्वस्त। बातमीपत्रात आपलं स्वागत। जिल्ह्यात 25 दिवसात 1124 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे। ही वाढ जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे। यातही शहरातील कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे। जिल्ह्यात 25 दिवसात 1124 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे। ही वाढ जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे। त्यातही शहरातील कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे। 1 मार्च पासून आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या पाहिली तर जवळपास यात 4 पटीने वाढ झाल्याची दिसून येत आहे। 15 ते 21 मार्चच्या आठवड्यात तर केलेल्या चाचण्यात 5.5% लोक कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे कोरोनाचा विस्फोट व्हायचा नसेल तर मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतरासह गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि अनावश्यक फिरणे टाळल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी परिस्थिती आहे। कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ही वाढ ग्रामीण भागापेक्षा शहरातच मोठ्या प्रमाणात दिसत आहे। कोल्हापूर महानगरपालिका, नगरपालिका आणि यानंतर ग्रामीण भागाचा नंबर लागत आहे। शहरातील रुग्णवाढ थांबवण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। नो मास्क नो एंट्री अशी जी काही घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर लक्ष देणे गरजेचे असून ज्या पद्धतीने कोरोनाच्या टेस्ट वाढवल्या आहेत तसेच आता कारवाईही वाढवावी लागणार आहे। जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलामध्ये जर सतेज पाटील यांच्या विचारांचे पदाधिकारी होणार असतील तर त्यांना जनसुराज्याचा पाठिंबा द्यावा, असा आग्रह आम्ही विनय कोरे यांच्याकडे धरणार असल्याची माहिती विजयसिंह माने आणि माजी समाज कल्याण समिती सभापती विशांत महापुरे यांनी दिली आहे। जनसुराज्य जिल्हा परिषदेत सतेज पाटील यांना पाठिंबा देणार का अशी विचारणा केली असता माने म्हणाले, पाठिंबा देण्याचा निर्णय मी जाहीर करू शकत नाही, तो अधिकार नेत्यांचा आहे, मात्र पाठिंबा द्या असा आग्रह मात्र आम्ही धरू। जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी बदल होणार असेल तर सतेज पाटील यांना मानणारे जे कोणी पदाधिकारी होऊ इच्छित असतील त्यांना जनसुराज्याने पाठिंबा द्यावा अशी आमची इच्छा आहे। तसा आग्रह आम्ही आमच्या पक्षाचे नेते विनय कोरे यांच्याकडे त्यावेळी धरू, असे माने यांनी सांगितले। मात्र हे सगळे होताना शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांचे पद बदलू नये अशी जनसुराज्याची मागणी असल्याचेही माने यांनी सांगितले। गोकुळ दूध संघाच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती, पण आता न्यायालयाच्या पटलावरही ही याचिका येऊ शकली नाही। आता ती आणखी 7 दिवसांनी घेतली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे स्थगितीसाठीच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नावर पाणी फेरलं आहे। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील इतर सहकारी संस्थांप्रमाणे गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती द्यावी अशी याचिका गोकुळने उच्च न्यायालयात दाखल केली होती, पण तेथेही प्रारूप याद्या जाहीर झाल्या असल्याने निवडणूक आहे त्या टप्प्यावर स्थगित करता येत नसल्याचे सांगत कार्यक्रम घोषित करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्व अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना तिकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सत्ताधाऱ्यांचे डोळे लागले होते, पण याचिका पटलावर आली नाही। शिवाय आता ती पुढील 7 दिवस तरी पटलावर येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा भ्रमनिरास झाला। आता ठरल्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रमाला सामोरे जाणे एवढाच मार्ग शिल्लक राहिला असून न्यायालयातील याचिका व त्यांचा निकाल ही केवळ औपचारिकता राहिली असल्याचे स्पष्ट झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध करणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून यामध्ये 2 पत्रकारांचाही समावेश आहे। पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहेत। ढाका विद्यापीठ परिसरात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। यामध्ये 20 जण जखमी झाले आहेत।
या जखमींमध्ये 2 पत्रकार आणि सरकारचा पाठिंबा असलेल्या बांगलादेश छात्र लीगच्या 2 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ढाका विद्यापीठ परिसरात गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याविरोधात आंदोलन सुरू होते. हे आंदोलन विविध डाव्या पुरोगामी विद्यार्थी संघटनांचा सहभाग असलेल्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स अलायन्सच्या वतीनं करण्यात आले. यावेळी सरकारचा पाठिंबा असलेल्या विद्यार्थी संघटनांना या आंदोलकांवर हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बांगलादेश स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये दाखल झाले आहेत. लसीपाठोपाठ अमेरिकन फायझर कंपनी आता कोरोनावर कॅप्सूल काढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पी फायझर कंपनी मानवी चाचण्या देखील सुरू करणार आहे. कंपनीचा दावा आहे की कोरोनाची लक्षणं दिसताच ही गोळी जर घेतली तर या आजाराचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीयेत. ज्याप्रमाणे अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाहीये आणि रुग्णसंख्या घटल्यानंतर पुन्हा वाढते, ते पाहता येत्या काळात परिस्थिती आणखीनच खराब होईल अशी शक्यता दिसते. त्यामुळे लसीबरोबरच कोरोना रुग्णांवरील उपचार या दोन्ही गोष्टींवर काम करणे गरजेचे आहे. कंपनीचे म्हणणे आहे की कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ नये यासाठी ही गोळी लाभदायक ठरेल. या गोळीमुळे सुरुवातीच्या स्टेजलाच कोरोना रुग्णांना बरे करण्यात मदत होऊ शकते, ज्यामुळे महामारीची परिस्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात येईल. गोकुळ दूध संघाची यावर्षीची निवडणूक रंगात आहे. सत्ताधारी व विरोधी आघाडी ही तुल्यबळ असल्यामुळे यावेळीची निवडणूक सोपी राहिलेली नसल्यामुळे प्रत्येक नेत्यांनी पत्ते बाहेर काढले आहेत. आज सरूडमध्ये PN पाटील, महादेवराव महाडिक आणि सत्यजित पाटील यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा सत्ताधारी आघाडी सोबत घेतले. राजकारणाची नवी समीकरणं जिल्ह्यासमोर येत आहेत. निवडणुकीची प्रक्रिया जशी सुरू होईल तशी निवडणुकीमधील रंगत वाढत आहे. सत्यजित पाटील सरोडकर यांनी विरोधी राजर्षी शाहू आघाडीस पाठिंबा दिला होता, पण आमदार विनय कोरे यांनीही याच आघाडीला पाठिंबा दिल्याने सरोडकर गटातून प्रतिक्रिया उमटली. कोरे गटाकडून पन्हाळ्यातून अमर पाटील तर काँग्रेसकडून शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही उमेदवार विधानसभेला कोरे यांच्यासोबत राहतात, त्यामुळे गोकुळची ताकद मिळाल्यास आपल्या अडचणी वाढतील असे सरोडकर गटाला वाटत होते. त्यावरून यांच्यात धुसफूस सुरू होती. या आघाडीत राहायची की नाही याचा फेरविचार करावा असा दबाव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सत्यजित पाटील यांच्यावर होता. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी स्वतः पत्र काढून स्पष्टीकरण देखील दिले होते. पण आज सत्यजित पाटील यांच्यासह जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी आमदार PN पाटील आणि महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन सत्ताधारी आघाडीसोबत राहत असल्याचा विश्वास दिला. देशाच्या पंतप्रधानांनी आता 45 वयाच्या वरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटातील सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी लसीकरण करून घ्यावं. मीही लस घेतलीये आणि तुम्हीही लसीकरण करून घ्या असं अजित पवार म्हणाले. त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना तुम्ही केव्हा लस घेतली याबाबत विचारणा केली असता अजित पवार यांनी मी लस घेतली पण फोटो काढण्याची नौटंकी मी करत नाही. इतरांनी फोटो काढले कारण त्यांना पाहून लोक लस घेतील, पण मी फोटो काढला असता तर लस घेणारेही घेणार नाहीत. पाहुयात काय म्हणालेत अजित पवार. आता पंतप्रधानांनी पण 45 वयापर्यंत वॅक्सिन सगळ्यांना द्यायला सांगितलेलं. जे 45च्या वरचे पत्रकार मित्र आहेत, इलेक्ट्रॉनिक प्रिंट, त्यांनी पण करून घ्या आता लवकर वॅक्सिन. आम्ही पण सगळे करून घेतोय. काहींनी आमच्यातल्यांनी सगळ्यांनी केलेलं नाही, मी केलेलं. मी फोटो करता अगदी वॅक्सिन ते तसले मला नौटंकी आवडत नाही. बाकीचे त्यांचा फोटो वॅक्सिन केलेला दिसल्यावर इतर वॅक्सिन करतात म्हणून ते दाखवतात. मी वॅक्सिन जर घेतलं आणि ते फोटो दाखवला तर घेणारे घेणार नाहीत म्हणून मी फोटो उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,
पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 30 मार्च पर्यंत चालणाऱ्या कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021 चे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते आज झालं. बातमी नंबर 8. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे 30 मार्च पर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 या कालावधीत हा महोत्सव चालणार आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी फीत कापून या महोत्सवाचे आज उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी महोत्सवातील शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. महोत्सवामध्ये ग्राहकांना अनुष्का, रेड ग्लोब, सुपर सोनाका, मणिक चमन, कृष्णा रिडलेस, RK सुपर, शरद सीडलेस आदी जातींची द्राक्ष आहेत. यंदाचा साखर हंगाम संपत आला असून राज्यात यंदा गतवर्षीपेक्षा दुप्पट म्हणजेच 115 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र साखरेला मागणीच नसल्याने आणि अपेक्षित दर मिळत नसल्याने राज्यातील कारखान्यांची गोदामे हाऊसफुल आहेत. यामुळे हंगाम संपत असताना कारखान्यांसमोरील आर्थिक अडचणींचा डोंगर वाढण्याची चिन्हे आहेत. राज्यात यंदा ऊसाचे क्षेत्र वाढल्याने साखरेचे उत्पादन वाढले. गतवर्षी केवळ 50 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा मात्र ते प्रमाण 115 लाख टनापर्यंत पोहोचणार आहे. साखरेला दर नसल्याने गतवर्षीची बरीच साखर गोडाऊन मध्येच पडून आहे. यंदा जादा उत्पादन झाल्याने आणि दरही न वाढल्याने ती गोडाऊन मध्ये ठेवण्यात येत आहे. राज्याला दरवर्षी केवळ 25 ते 30 लाख टन साखर लागते. उर्वरित साखर देशाच्या विविध राज्यात तसेच काही प्रमाणात परदेशात विक्री होते. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कोरोनामुळे 10वी 12वीचे जे विद्यार्थी नियोजित वेळेतील परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी जून मध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी कोरोना बाधित असेल, विद्यार्थ्याच्या घरात किंवा परिसरात कोरोना रुग्ण असेल, तसंच तो राहत असलेला विभाग सील केला असेल अशा विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे त्यांनी जून मध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. 10वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तर 12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या दरम्यान होईल. या परीक्षेला विद्यार्थी बसू शकला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांना जून मध्ये परीक्षा देता येणार आहे. आताच्या घडीला देशात रस्ते आणि पायाभूत सुविधांचे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. या माध्यमातून प्रवास सुविधाजनक आणि गतिमान करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारचं असल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशवासियांना आश्वस्त केलं असून आगामी काही दिवसात पायाभूत सुविधा पूर्णपणे बदलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत आशक्त केले. आगामी 5 वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोप सारख्या होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला असून यामध्ये गेल्या 5 वर्षात 17 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली. देशातील विकासाच्या बाबतीत मागासलेला भाग, पूर्वोत्तर आणि सीमा भागांचा विकास हे सरकारचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. ग्रीन एक्सप्रेस वे कॉरिडोरचं नेटवर्क पूर्णपणे सज्ज आहे, ज्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि 30 किमी द्वारका द्रुतगती मार्गाचा समावेश आहे, असे गडकरी यांनी सांगितले. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.